प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण. हा प्रॉब्लेम कशावर आहे? वीज स्टोन ब्रिज वर आहे. इज इट राईट? तर यामध्ये पी ची व्हॅल्यू दिली आहे बघा. 2 मार्क करा. P2. क्यू किती आहे? 3. आर 6 आहे. एस आहे 8. आता यांनी काय विचारलं? हे बॅलन्स नेटवर्क आहे काय? तर बघा व्हर्टिकल रेशो बघा. 3 2 6 आणि 2 4 8 आहे. बॅलन्स नाही आहे. बॅलन्स होण्यासाठी तिने म्हटलंय की हा एस ला बघा लक्ष द्या. बॅलन्स साठी एस कितीला? 8. पाटील ह्याला शंट कनेक्ट करायचं आहे S1. बरोबर. आणि असं कनेक्ट केल्यानंतर ह्या कॉम्बिनेशनचा इक्वेलंट मिळेल. एस इक्वेलंट म्हणा. एस इक्वेलंट मुळे ते ब्रिज बॅलन्स होईल. काल सगळ्यांना हा एस म्हणजे ह्या दोघांचा कॉम्बिनेशन मुळे काय झालं? हे बॅलन्स झालं. मग फॉर बॅलन्स WB फॉर्म्युला काय असतोय? इथं मी लिहितो P बाय एस इक्वेलंट. व्हर्टिकल आलोय Q बाय R. कसाही लिहा, हॉरिझॉन्टल रेशोला किंवा व्हर्टिकल रेशोला. फॉर बॅलन्स नेटवर्क दिलंय ना. P किती आहे? 2. एस इक्वेलंट फाइंड करायचं आहे. डायरेक्टली म्हणू शकतो आपण किती तो? 4. इट इज 3 बाय 6. बरोबर. आणि 3 बाय 6 म्हणजे किती? हाफ. त्यामुळं एस इक्वेलंट किती आलं? एस इक्वेलंट आलं 2 into 2 4 ओम. आता हे 4 ओम कसं करायचं आहे? त्यासाठी सोल्युशन दिले S1 कनेक्ट इन पॅरलल. बरोबर आहे ना? मग लॉजिक काय? एक आहे 8 प्लस एस दिले किती? 8 आणि त्याचा इक्वेलंट 4 आहे. मग डेफिनेटली दोघांची व्हॅल्यू सेम पाहिजे. नाही लॉजिक अप्लाय करायचं. बेसिक फॉर्म्युला काय? इक्वेलंटचा फॉर्म्युला काय असतोय? प्रोडक्ट ऑफ 2 म्हणजे एस इंटू वॉट? S1 डिवाइड बाय एस प्लस S1. हा फॉर्म्युला यूज करा. ओके. इट इज अ 4. एस दिले 8 S1 आणि इट इज 8 प्लस वॉट? S1. त्यांचा हा झाला. त्यांनी गो फॉर 41. 41 प्रॉब्लेम बघा. 4 8 प्लस S1 इज इक्वल टू 8 S1. हा 32 प्लस 4 S1 is equal to what? 8 S1. So 32 minus 4 S1. S1 किती येते? 32.4. किती आलं? 8 Ohm. Understood? Is it clear?